उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकर यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि ठाकरे गटाच्या या महापत्रकार परिषदेवर जोरदार टीका केली, प्रत्युत्तर सुद्धा दिलं। मुळात ठाकरे गटाची ही पत्रकार परिषद नसून दसरा मेळाव्याचं दुसरं रूपच होतं असं राहुल नार्वेकर म्हणतायत। खोटं बोला आणि रेटून बोला हे या महापत्रकार परिषदेतून पाहायला मिळालं असा हल्लाबोल सुद्धा नार्वेकरांनी केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक पत्रकार परिषद घेतली। मला माहित नाही त्याला पत्रकार परिषद म्हणावं, दसरा मेळाव्याचं एक दुसरं रूप म्हणावं की गल्ली बोळ्यात होणारी भाषणांची मालिका म्हणावं। राजकीय भाषणं आणि केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं, शिवीगाळ करणं या व्यतिरिक्त काही एक झालं नाही। ज्या लोकांना संविधानिक संस्थांवरतीच विश्वास नाही, मग ती एक संस्था नाही तर न्यायालय, अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग कोणावरतीच यांचा विश्वास नाही, त्यांचा नेमकी संविधानावरती तर विश्वास कसा असू शकतो हा प्रश्न आपल्या समोर येतो। सुप्रीम कोर्टने एवढंच सांगितलं की ही निवड जेव्हा मान्यता दिली गेली तेव्हा मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता आपण निर्णय घेतला, म्हणून तो अयोग्य आहे। आपण परत निर्णय घ्या, मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे अध्यक्षांनी ठरवू दे आणि त्या अनुसार व्हिपला रेकग्निशन द्यावं। त्यामुळे मी जे कारवाई केली आहे ती सुप्रीम कोर्टने आपल्या आदेशात दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणित 100% ही कारवाई केली गेली आहे। काही व्हिडिओजही दाखवले। 2013 मध्ये जेव्हा मी शिवसेनेत होतो त्यावेळेला त्या मीटिंगसाठी उपस्थित होतो वगैरे। आता तो कुठचा नेमका व्हिडिओ आहे काय आहे हे काय मी शहानिशा केलेली नाहीये, परंतु राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिलेलं संविधान वर शिक्कामोर्तब करायचे अधिकार नाहीयेत आणि मी जरी शिक्कामोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य आहे याचा अर्थ तो ठरत नाही। 2018चं संविधान हे रेकॉर्डवरतीच नाहीये आणि त्यामुळे त्याच्यावरती मला काही ऑर्डर पास करणं गरजेचंच नाहीये, नंबर 1। नंबर 2, 1999 मध्ये पण ज्या वेळेला आदरणीय कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या वेळेला या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट केली ती इलेक्शन कमिशनचा जो निर्णय होता की इंटर पार्टी डेमोक्रेसी असायला पाहिजे त्याच्या अनुषंगानेच ही अमेंडमेंट केली। म्हणजे त्यावेळेला पण त्यांना अभिप्रेत हेच होतं की संघटनेत डेमोक्रेसी असणं आवश्यक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।